किर्लोस्कर मेन्शन मध्ये सगळेजण सकाळी लवकर उठले होते. समरच्या रूम मध्ये माईने लेडीज स्टाफ कडे भरजरी पैठणी साडी आणि त्यावर पारंपरिक दागिने पाठवले होते. शर्वरी बाळा, तू आवरून बाहेर ये, या तुला तयार करतील, आत्या म्हणाल्या. हो आत्या, ड्रेसिंग रूम मधून शर्वरी म्हणाली. मी खाली जाते, कुठेपर्यंत तयारी झाली आहे ते पाहते, आत्या म्हणाल्या. हो आत्या, शर्वरी म्हणाली. आत्या निघून गेल्यावर शर्वरीने साडी नेसली. ती ड्रेसिंग टेबल समोर बसली. तसं लेडीज स्टाफ तिला रेडी व्हायला मदत करत होती. अर्धा तास लागला. जशी तिची नजर आरशात गेली तशी ती स्वतःला पाहतच राहिली. खूप सुंदर दिसत होती. पैठणी साडीत जांभळ्या रंगाची पैठणी नेसली होती, ज्यावर पिवळ्या रंगाच्या चौकटी होत्या. जांभळा रंग तिच्या गोऱ्या अंगावर उठून दिसत होता. गळ्यात सोन्याचा नेकलेस, मोठी मंगळसूत्र, हातात हिरव्या बांगड्या आणि सोन्याचे कडी घातले होते. कानात सोन्याची झुमके, हलकासा मेकअप केला होता. रेड कलरची लिपस्टिक लावली होती. अशा प्रकारे शर्वरी तयार झाली होती. समर रूम मध्ये आला होता. त्याचे पूर्ण लक्ष मोबाईल मध्ये होते. परफ्यूम घेण्यासाठी म्हणून तो रूम मध्ये आला होता. मोबाईल पॉकेट मध्ये ठेवून तो ड्रेसिंग टेबल कडे वळला आणि जसा तो वळला तशी त्याची नजर शर्वरीवरच अडकली होती. त्याला पाहून सगळा लेडीज स्टाफ बाहेर निघून गेला. शर्वरी मात्र त्याचा असं अचानक आलेलं पाहून गोंधळून गेली होती. तिच्या बोटांची चुडूबुडू चालू होती. त्याची ते असं टक लावून पाहणे तिला वर न पाहताही समजत होतं. त्याची नजर पूर्णपणे तिच्यावर अडकली होती. त्याला ना वेळेचे भान राहिले होते. तो रूम मध्ये आला कशासाठी तीही विसरला होता. हळूहळू त्याची पावले तिच्या जवळ पडत होती. त्याची जवळ येणारी पावले पाहून तिच्या मनात धस्स झालं. काही क्षणात तो तिच्या जवळ येऊन थांबला. तो जवळ आल्यावर ती एक पाऊल मागे झाली. तसे त्यांनी भुवया उंचावून तिच्याकडे मान तिरकी करून पाहिले. तुला माझं जवळ येणं आवडलं नाही, पण तुझ्याकडे काही पर्याय नाहीये. मला अधिकार आहे तुझ्या जवळ यायचा. समरने तिची हनुवटी एका बोटाने वर करत तिच्या चेहऱ्याजवळ स्वतःचा चेहरा तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. शर्वरी घाबरली होती. त्याच्या इतक्या जवळ असल्याने तिच्या अंगाची होणारी थरथर त्यालाही जाणवली. तसे त्यांनी तिच्या कमरेवर हात ठेवून तिला आणखीनच जवळ ओढले. अहो तिच्या तोंडून घाबरून निघालो आणि तिच्या अहो बोलण्याने त्याला खूप भारीच वाटलं. पण अचानक काय आठवलं तसे त्याने पटकन मागे ढकललं आणि तोही मागे झाला आणि तिच्याकडे एकदम रागाने पाहू लागला. देवा, आता काय झालं यांना? मध्येच का असे झटके लागत आहे? शर्वरी मनात विचार करत होती. ए वेडा कुणाला म्हणालीस? समर डोळे वटाडून शर्वरीकडे पाहत म्हणाला. मी कधी म्हणाले? अरे यांना मनातलंही ऐकू येतं का? वैतागत शर्वरी मनात म्हणाली. तो ताडताड पावले टाकत ड्रेसिंग टेबल जवळ गेला. परफ्यूम मारून झाल्यावर समर तिच्याकडे पाहत खाली जायचं का की बाकी आहे अजून काही? मी रेडी आहे, जाऊया खाली, शर्वरी म्हणाली. माई आत्याकडे रोखून पाहत होत्या. कधी येणार आहे हे दोघं? गुरुजी वाट पाहत आहेत. त्यांना असं तात्कळत बसणे योग्य नाही. आवाजात जबर ठेवून माई म्हणाल्या. माई येतील ग, बघ आलेच, आत्या म्हणाल्या. तसे सगळ्यांचे लक्ष पायऱ्यांकडे गेले. दोघेही एकत्र पायऱ्या उतरून येत होते. सगळ्यांच्या नजरा त्या दोघांवर खिळल्या होत्या. समर कुर्ता आणि धोतरमध्ये राजबिंडा, देखणा आणि रुबाबदार दिसत होता. किती उशीर समर? गुरुजी वाट पाहत बसले. जसे ते दोघं पायऱ्या उतरत खाली येत होते तेव्हा माईंनी विचारलं. माई, अगं रेडी व्हायला थोडा वेळ तर लागेलच ना? इतका वेळही त्यांना थांबावं लागलं नसेल. ते आल्यावर आम्ही 10 मिनिटात खाली आलो,
समर म्हणाला, बरं बाबा, आता वेळ नको घालू, बसा पूजेला. पूजेची सगळी तयारी झाली आहे, माही म्हणाल्या. दोघेही पाटावर जाऊन बसले. ते बसले तसे गुरुजींनी पूजेला सुरुवात केली. आता तुम्ही तुमच्या पतीच्या उजव्या हाताला हात लावा. तसे शर्वरीने घाबरत त्याच्या उजव्या हाताला हात लावला. त्याने एक नजर तिच्याकडे पाहिले आणि लगेच पूजेकडे लक्ष दिलं. अर्ध्या तासाने पूजा संपन्न झाली. दोघेही थोरात यांच्या पाया पडले. दुपारी जेवणात पुरणपोळी, भजी, पापड, कुरड्या, कांदा भजी, वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या भाज्या, गोड पदार्थ अशा प्रकारे बेत होता. देवीला नैवेद्य दाखवून सगळे जेवायला बसले. गिरिराज उद्या किंवा परवा 5 परतवणीसाठी अक्षराला घ्यायला सावंत यांच्याकडे जायचं आहे. रीतच आहे तशी. लग्न झाल्यावर मुलीला घ्यायला जातात. उमा आणि तू दोघंही जाणार आहात, माईंनी सांगितले. तसे ते दोघंही हो म्हणाले. नवीन सुनबाईंना सांगितलं आहे ना की संध्याकाळी गोड पदार्थ करायचा आहे. आपल्या घराण्याची परंपरा आहे. माईंनी उमाकडे पाहिले तर उमा म्हणाली, माई, ते गडबडीत विसरली. माई तशा तिच्याकडे रोखून पाहू लागल्या. उमा, आजकाल तू सगळंच विसरत चालली आहे. नशीब नवरा आणि घरचे तरी लक्षात आहेत, माईंनी चोखपणे म्हणाल्या. तसे उमाच्या बाजूला बसलेली सविता हसली. तशी उमाने रागीट लूक दिला. माई, काळजी नका करू, मी तिला कालच सांगितलं आहे. आत्या म्हणाल्या, तू आहेस म्हणून मला जास्त काळजी राहील, नाहीतर काय केलं असतं या उमाने. माई पुन्हा एकदा उमाला म्हणाल्या, माई, अहो घाई गडबडीत विसरून गेले. तुम्ही कालपासून मलाच सुनावत आहे या कालच्या आलेल्या मुलीवरून. माई, विसरू नका, याच मुलीने आपल्या सान्वीला पळून लावण्यात मदत केली होती. उमा थोड्या मोठ्या आवाजात म्हणाली. उमा, आवाज खाली. तू कोणाशी बोलत आहे याचं भान ठेव, गिरिराज चिडून म्हणाले. गिरिराज, शांत राहा. सगळ्यांनी जेवण करून घ्या. आता कुणीही बोलणार नाही. उमा मात्र झालेल्या अपमानाचा चागेडून शांतपणे जेवण करून लागली. मात्र मनात उमाच्या शर्वरीबद्दल राग वाढू लागला होता. चेहऱ्यावर तसे भाव काही दाखवलेले नव्हते. जेवण झाल्यावर सगळे हॉलमध्ये येऊन बसले. शर्वरी मात्र एकटीच एका बाजूला उभी होती. तिला या सगळ्यांमध्ये एकटेपणा जाणवत होता. अगं शर्वरी, तू उभी का आहेस? ये ना, बस इथे. सगळे घरातले आहेत, लाजू नकोस. सोफ्यावर बसल्यावर तुला कुणीही ओरडणार नाही, आत्या म्हणाल्या. ताई, तिच्याशी एवढ्या प्रेमाने बोलायची गरज नाहीये. कोण कुठली मुलगी आपल्या घरात सून म्हणून आली, काय माहिती कुठली उमा पुढे बोलणारच होती की समर मोठ्याने ओरडला. आई, एक शब्दही पुढे बोलू नकोस. डोळे रागाने लाल झाले होते. आतापर्यंत शांत बसलेला समर उमा यांच्या बोलण्याने चिडला होता. माई ही रागाने उमाकडे पाहत होत्या. गिरिराज, तुमची पसंत खरंच चुकली आहे. हे वेळोवेळी उमा स्वतःला सिद्ध करत आहेत. आमच्या आवडत्या मुलीशी लग्न केलं असतं तर आज हे घडलंच नसतं. काही पाहिलं होतं तुम्ही यांच्यात, मला अजूनही कळलं नाही. घरंदाज स्त्रिया अशा कधीच वागत नाही, माई अतिशय चिडून म्हणाल्या. उमा माईकडे बारीक चेहरा करून पाहत होत्या. उमा यांच्या बोलण्याने शर्वरी दुखावली गेली होती. डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या. मान खाली घालून बसली होती. वहिनी, तुम्हाला खरंच अक्कल आहे का? यावेळी आत्याही चिडल्या होत्या. ताई, अविश्वासाने उमा पाहत होत्या. आपल्याला असं काही ऐकावं लागेल असं स्वप्नातही विचार केला नव्हता. गिरिराज मात्र मान खाली घालून बसले होते. तेही
दुःखी झाले होते माईच्या बोलण्याने. आजपर्यंत माई अशा बोललेल्या नव्हत्या जी आज बोलून गेल्या. उमाची प्रत्येक चूक माफ केली होती, पण आज उमा यांनी सुनेच्या अस्तित्वावरच प्रश्न उठवला होता. शर्वरीला सहनच झाले नाही, तशी ती उठून वर निघून गेली. तिचा उतरलेला चेहरा पाहून त्याच्या हृदयातून कड गेली. ती जाताच तिच्या मागे आत्याही पटकन गेल्या. इकडे समर, तू दुःखामध्ये पण त्रास मला होत आहे. 5 वाजता सगळ्यांनी लिव्हिंग हॉलमध्ये या, आराम करा, माई म्हणाल्या आणि त्यांच्या रूमकडे निघून गेल्या. त्या जाताच सगळेजण आपल्या रूममध्ये निघून गेले. फक्त समर गेस्ट रूम मध्ये गेला. त्याची इम्पॉर्टंट मीटिंग होती. त्यांनी वामिकला सांगून लॅपटॉप रूम मध्ये आणायला सांगितला. शर्वरी रूम मध्ये आली. रूम मध्ये आल्यावर तिच्या अश्रूचा बाधा फुटला. अथक प्रयत्न करून तिने अश्रू अडकवून ठेवले होते, पण मनाला लागलेली गोष्ट ती अश्रूच्या रूपात बाहेर येतच. बेडवर बसल्यावर दोन्ही हातात बेडवरची बेडशीट घट्ट हातात पकडली. स्वतःशीच बोलत होती, मी कुणाचं काय वाईट केलं होतं का ज्याची शिक्षा मला मिळते? आई बाबा, मला तुमची खूप आठवण येते. का सोडून गेलात मला? तुमच्या मनात एकदाही विचार आला नाही तुम्ही गेल्यावर माझं काय होईल? ती स्वतःशीच बोलत होती की तिच्या खांद्यावर हात ठेवला. तसे तिने पटकन डोळे पुसले आणि वर पाहिले तर आत्या समोर उभ्या होत्या. आत्या, काही हवं होतं का? चेहऱ्यावर हसू ठेवत शर्वरीने विचारलं. हो, तुझं हसू. आत्या तिच्या बाजूला बसत म्हणाल्या. हे काय हसतच आहे की? शर्वरी चेहऱ्यावर खोटं हसू ठेवून आत्याशी बोलत होती. तू कुणाला फसत आहे, मला की स्वतःला? तुझा चेहरा आणि डोळे सगळं काही सांगून जातात. तुझ्यापेक्षा मी अनुभवी आहे शर्वरी. समोरचा कधी खरा हसतो आणि कधी खोटं हसतो हे या अनुभवी डोळ्यांना चांगलंच माहिती आहे, आत्या म्हणाल्या. आत्याचं बोलणं ऐकून शर्वरीला आणखीनच रडू आले. तिला रडताना पाहून त्यांनाही वाईट वाटलं. शर्वरी, आत्याचं ऐकणार ना? नको रडू बाळा. नवरीने असे रडणे चांगले नाही. तुझे नवीन आयुष्य सुरू झालं आहे ना, मग तू ते रडत सुरू करणार आहेस का? आम्ही तुला मनापासून स्वीकारलं आहे, पण तू मात्र या घराला अजूनही स्वीकारलं नाहीये. आत्या भाऊक होऊन मुद्दाम म्हणाल्या, जेणेकरून ती बोलेल तरी. आत्या, असं काही नाहीये. शर्वरी खाली पाहतच म्हणाली. असं नाहीये तर तू माझं ऐकत नाही. आत्या तिच्यावर खोटं खोटं रागवत म्हणाल्या. आत्या, रागू नका प्लीज, मी रडणार नाही. ते खाली जे त्या काकी बोलल्या ना, त्याचं वाईट वाटलं. आजपर्यंत कुणीही असं बोललेलं नाही. मी तसंच काही वाईट वागली नाही. आज मला खूप जास्त आईवडिलांची कमी जाणवते. ते जर असते तर आज मी इथे नसते. तुमच्या मुलानेही मला काय इथे बंदिस्त केलं तेही मला माहिती नाही. शर्वरी मनाचे साचलं होतं ते सगळं बोलत होती. आत्या काही क्षणात शांत बसल्या. दीर्घ श्वास घेत त्या बोलू लागल्या. शर्वरी, तुला देवावर विश्वास आहे ना? याचे उत्तर दे. हो, माझा देवावर विश्वास आहे. त्यांच्याशी तर मनातलं सगळं बोलते. तो जर नसता तर मी कदाचित आता जगलेही नसते. शरू, असं बोलू नकोस. आत्याने पटकन तिच्या तोंडावर बोट ठेवत म्हणाल्या. आई बाबा गेल्यावर खूप खचले होते. हॉस्टेलवर राहून मी स्वतःचे शिक्षण घेतले. देवाने मला हिंमत दिली आणि आई वडील गेल्याच्या दुःखातून सावरले. शर्वरी आत्याकडे पाहत म्हणाली, तुला देवावर विश्वास आहे तर
तर मग त्याच्या निर्णयावर विश्वास ठेव. तुझ्या बाबतीत त्याने काहीतरी चांगलंच ठरवलं असेल ना. असं म्हणतात की जोड्या या स्वर्गातून भरून पृथ्वीवर येतात. आता ते खरं खोटं माहिती नाही, पण जर तुमचं लग्न झालं आहे तर देवानेच तुमची लग्न गाठ आधीच बांधली असणार. आत्या तिला समजावून सांगत होत्या आणि तीही मन लावून ऐकत होती. आत्या यांनी तर मला डायरेक्ट असं उचलून आणलं होतं, म्हणजे मला बंदस्त केलं का, पण याचे उत्तर मला मिळत नाही. वरतून मला बोलतात की मी त्यांच्या कानाखाली मारली. मला खरंच आठवत नाहीये की मी यांना मारली आहे. मी तर यांना पहिल्यांदाच पाहिले जेव्हा ते मला इथे बंदिस्त करून आणलं. आता तुम्हीच सांगा. शर्वरी लहान मुलीसारखा चेहरा करून म्हणाली, नक्की काय झालं आहे? तू म्हणतेस तू त्याला मारलं नाही आणि तो म्हणतोय की तू मारलं. नक्की काय गोंधळ झाला आहे? नीट विचार करा दोघेही, कारण तुमच्या दोघांच्या बोलण्याने समोरचा माणूस कन्फ्यूज होईल. आत्या हसतच म्हणाल्या, आत्या समोरचा माणूस काय, इथे मी स्वतःच कन्फ्यूज झाली आहे. वैतागलेला चेहरा करून शर्वरी म्हणाली. तिला असं मनमोकळेने बोलताना पाहून आत्या निर्धास्त झाल्या. मगाशी ती खूप जास्तच दुखावली गेली होती. थोडा वेळ आराम कर, दमली असशील ना. आराम केला की थकवा निघून जाईल. तू घाबरू नको, मी आहे तुझ्यासाठी. हवं तर मी पण थांबते तुझ्या बरोबर, आत्या म्हणाल्या. तशी तिने हो मध्ये मान डोलावली. आत्या आणि ती दोघेही बेडवर झोपून गेल्या. आत्याला पडल्या डोळा लागला तर शर्वरी जागीच. समरची कॉल मीटिंग संपली तसे त्याने दोन्ही हात वर करून आळस दिला. झाली एकदाची मीटिंग. वॉमिक, आता जी मीटिंग झाली त्यातले मेन पॉइंट लिहून ठेवले ना? समरने विचारलं. हो बॉस, एकदा तुम्ही चेक करा, वॉमिक म्हणाला. नो, त्याची काही गरज नाही. तू लिहिलेलं म्हणजे बरोबर असणार. कामाच्या बाबतीत तुम्ही दोघेही परफेक्ट आहात. समरने त्या दोघांची तारीफ केली. तरीही बॉस, एकदा चेक केलं तर, निक म्हणाला. तसे समरने एक नजर टाकली तसे त्या दोघांनी माना खाली घातल्या. असं बोलून तुम्ही माझ्या निर्णयावर शंका घेत आहात. मी एकदा सांगितलं ना, चेक करायची गरज नाही. तरीही समर आवाजात जबर ठेवून त्या दोघांना म्हणाला. सॉरी बॉस, वामिक आणि निक म्हणाले. तुम्ही दोघं जाऊ शकता, समर म्हणाला. तसे ते दोघेही गेस्ट रूम मधून बाहेर पडले. जाताना त्यांनी रूमचा दरवाजा लावून घेतला. ते दोघे जाताना समरने सोफ्यावर मागे मान टेकवली आणि डोळे बंद केले. डोळे बंद केल्यावर त्याला शर्वरीचा उतरलेला चेहरा आणि ओलसर झालेले डोळे आठवून आपोआप त्याच्या हाताच्या मुठी रागाने आवडल्या गेल्या. आपोआप त्याच्या मनात शायरी आली आणि तसे त्याने पटकन डोळे उघडले. गालातल्या गालात हसत त्याने केसातून हात फिरवला. बॉस, ते निक आणि वॉमिक दोघेही काहीतरी बोलायला आत आले तर समोर बॉसला असं गालातल्या गालात हसताना पाहून एका जागी स्तब्ध झाले. जे काही बोलायला आले होते ते विसरून गेले. चल, आठवलं की येऊ आपण. जर का बॉसला आपण असं हसताना पाहिले तर पहिले आपलीच वाट लागेल. हळू आवाज न करता ते दोघेही रूम मधून बाहेर पडले. सगळेजण बरोबर 5 वाजता लिव्हिंग रूम मध्ये आले होते. चहा पीत तिथेच बसून माई का बोलणार यावर विचार चालू होता. माई, काय झालं? गिरिराज यांनी विचारले. सगळ्यांच्या चहा पिऊन झाल्यावर बोलते, माई म्हणाल्या. काही गंभीर विषय नाही ना? काय झालं आहे का? समर म्हणाला. समर, आता काही विचारू नका, पहिले चाय पिऊन घ्या. मी सांगणार आहे.
माई म्हणाल्या. चहा पिऊन झाल्यावर सगळे माईकडे पाहू लागले. माई काय बोलणार आहे हे एकच सगळ्यांच्या डोक्यात घुमत होतं. आत्या शर्वरीच्या बाजूला बसल्या होत्या. आता मी जे काही सांगेल ते या राजवाड्याच्या बाहेर जाणार नाही. खास करून उमा, तू लगेच तुझ्या लाडक्या लेकीला सांगशील. आता सावंत झाली आहे. मी विश्वास वाटला नाही, पण जेव्हा पुरावे समोर आले तेव्हा त्या गोष्टीवर विश्वास बसला. उमा, तुम्ही आमच्या घराला लागलेला कलंक आहात. माई कळाळल्या. माई आज इतक्या चिडल्या होत्या. दुपारी जेवताना माईंनी कसाबसा राग आवरला होता, जो की आता पूर्ण राग उफाळून आला होता. माई काय झालं? गिरिराज चेहरा पाहून म्हणाला. खान तशी माती. माईंनी एकाच शब्दात उत्तर दिलं. आत्या डोळे मोठे करून माईकडे पाहत होत्या. त्यांना शॉक लागला. माई म्हणजे तुला समजलंच असेल मी आता जे बोललेली त्यावरून, माई म्हणाल्या. तशा आत्याने हो मध्ये मान डोलावली. गिरिराज हे समजून गेले. त्यांनी रागात एक कटाक्ष उमावर टाकला. आज त्यांना सगळ्यांसमोर मान खाली घालावी लागली होती. समरला तर काहीच समजलं नाही. प्रश्नार्थक नजरेने माईंना आणि त्याच्या वडिलांकडे पाहत होता. शर्वरीला तर काही समजतच नव्हतं. ती फक्त तिथे बसून हे चालू आहे ते ऐकत आणि पाहत होती. आता काय असणार आहे हे सत्य जाणून घेऊया पुढच्या भागामध्ये. पुढचा भाग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.